नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 38 पाहणार आहोत। इरा लॉग इन करा, रिझ्यूम करा। सेशन नंबर 38 वरती जाऊयात आपण। ते 37 सेशन आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी पडलेले आहेत। ज्यांना बाकीचे सेशन बघायचे असतील त्यांनी IIT कॉम्प्युटर पंढरपूर यूट्यूबला सर्च करा व व्हिडिओज वरती जा, तुम्हाला सर्व व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील। लँग्वेज मराठी करू आपण। लॅब आवर मध्ये जायचे, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडून घ्या आणि सेल्फ पाथ लर्निंग चालू करूयात। स्टार्ट करा। इथे एकच प्रश्न आहे सेल्फ पाथ लर्निंग मध्ये, तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करायचे आहे, त्यासाठी कोणत्या स्टेप्स घ्याल? याचं उत्तर आहे इन्सर्ट पिक्चर। पर्याय क्रमांक 2 सबमिट। एस करा, गो टू होम। नॉलेज चेक स्टार्ट करा। पहिला प्रश्न, डॅश डॅश बुक हे दिशा निर्देश करणारे असे पुस्तक असते की जे एखाद्या शेपला त्याची कामगिरी करण्याकरता साहित्य आणि प्रक्रिया यांची माहिती देते। याचं उत्तर आहे रेसिपी। पर्याय क्रमांक 2 सबमिट। इमेज बदलण्यासाठी समाविष्ट असलेल्या पायऱ्या ओळखा। याचं उत्तर आहे राईट क्लिक, चेंज पिक्चर। पर्याय क्रमांक 1। एखादे टेक्स्ट रिकलर करणे तुम्हाला डॅश डॅश पर्यायामुळे शक्य होते। याचं उत्तर आहे फॉन्ट कलर। पर्याय क्रमांक 1। मेनूबारच्या कोणत्या टॅबमध्ये क्रॉप ऑप्शन असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फॉर्मॅट टॅब। आणि पुढचा प्रश्न आहे, रेसिपी बुक तयार करण्याकरता कुठली टूल्स तुम्हाला मदत करू शकतात? त्याचं उत्तर आहे कॅनवा। पर्याय क्रमांक 2 फ्रीपिक। पर्याय क्रमांक 3 आणि पॉवर पॉईंट। पर्याय क्रमांक 4। सेव्ह करा, SIM ला क्लिक करा, एंड एक्झाम समोर टाईप करा, कन्फर्म वरती क्लिक करा, ओके वरती क्लिक करा। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। डू इट युअर सेल्फ रिझ्यूम करा। पहिला प्रश्न, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन आणि शेप्स याचा वापर करा। ओव्हल शेप इन्सर्ट करायला सांगितलेला आहे। पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। इन्सर्टला क्लिक करा, शेप्सवरती क्लिक करा आणि ओव्हल शेप कुठे पहा, हा आहे ओव्हल शेप, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो इथं ड्रॅग करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। आता हा रिट्राय पडलेला आहे, चेक करू आपण। ओव्हल शेप इन्सर्ट करायला सांगितलेला आहे। इन्सर्ट शेप्स, आणखी कुठे आहे का बघू आपण। तो शेप इथं आहे ओव्हल, इथला आपण ड्रॅग करू, साईडला क्लिक करून सबमिट करा, ओके करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 4 मध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन, शेप्स याचा वापर करा आणि त्यामध्ये हेल्थ वेलकम्स यू हे टेक्स्ट टाईप करा। पॉवर पॉईंट मोठं करा, 4 नंबर स्लाइडवरती क्लिक करा, इन्सर्ट शेप्स, ओव्हल शेप इन्सर्ट करा, त्यामध्ये हेल्थ वेलकम्स यू हे टाईप करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। इन्सर्ट शेप्स, ओव्हल टाईप करा आणि सबमिट करा। बघा सेम तेच सोडवले, वेगळं काहीच केलं नाही। पहिल्यांदा रिट्राय पडला आणि नंतर सबमिट झाला।
दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप याचा वापर करा आणि त्यामध्ये एसबीचे हायस्कूल हे टेक्स्ट एंटर करा. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, इन्सर्ट वरती क्लिक, इथे टेक्स्ट बॉक्सला क्लिक, इथे ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये जे लिहायला सांगितलेलं आहे ते लिहा. टाइप करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील स्लाइड नंबर 2 मध्ये 2x3 टेबल 2x3 टेबल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब टेबल्स ग्रुप टेबल याचा वापर करा. इन्सर्ट स्लाइड नंबर 2 अगोदर, मग इन्सर्ट टेबल आणि इथे बघायचे 2x3 सांगितले, हे झालं 2x3. साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. ओके, रिट्राय पडला हा प्रश्न, नंतर सोडवू आपण. इन्सर्ट टेबल, इथून बघू आपण इन्सर्ट टेबल. नंबर ऑफ कॉलम किती सांगितले 2 आणि नंबर ऑफ रोज सांगितले 3. इथे 2 आणि 3 टाईप करा, ओके करा, साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. तरी हा रिट्राय पडलेला आहे प्रश्न, सॉरी आन्सर स्टेप नॉट रेकॉर्डेड आलेले आहे. पुन्हा ट्राय करू आपण. स्टार्ट एक्झाम. दोन नंबर स्लाइडला क्लिक, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबल वरती 2, इथे 3, ओके. ते टेबल इथे इन्सर्ट झालेलं आहे बघा. इन्सर्ट टेबल, साईडला क्लिक, प्रश्न सबमिट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ट्रेपझॉइड शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेप्स याचा वापर करा. शेप व्हर्टिकल फ्लिप करण्यासाठी फॉर्मॅट टॅब ऑरेंज ग्रुप रोटेट याचा वापर करा. आता तो जो शेप सांगितलेला तो आपल्याला शोधावा लागेल. शेप कुठं आहे? इन्सर्ट शेप्स आणि त्या नावाचा शेप्स बघा कुठे, हा टियर ड्रॉप आहे. आपल्याला कोणता सांगितला आहे? ट्रेपझॉइड. बघू आपण तो शेप्स कुठे आहे आता. हा आहे ट्रॅपझॉइड शेप. त्याला ड्रॅग करा. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, शेप व्हर्टिकल फ्लिप करायचं आपल्याला. फॉर्मॅट मेनूमध्ये यायचं आहे, रोटेटमध्ये यायचं आणि रोटेट फ्लिप व्हर्टिकलला क्लिक करायची.
साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. नॉलेज चेक संपलेलं आहे आपलं. सॉरी, गायडेड डू इट युअर सेल्फ संपलेलं आहे आपलं. ओके करा. पुढे आहे प्रोसेस फोलिओ. तो सोडून घ्या तुम्ही. कसं सोडवायचं मला आधी सांगितलेलं आहे. सिम्युलेशन प्रश्नाकडे जाऊयात आपण. स्टार्ट करा. तुम्हाला तुमचे सादरीकरण चांगले आणि आकर्षक बनवायचे असेल तर MS पॉवरपॉईंट उघडा. सर्च बारमध्ये रेसिपी बुक टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा. इथे सर्च बारवरती क्लिक करा, रेसिपी बुकवरती क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा. पुढचा प्रश्न, वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला रेसिपी या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग मानक लाल रंगात बदलायचा आहे. इथे क्लिक करा. रेड वरती क्लिक करा. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मार्ग म्हणजे 5. इंटरनल हार्ड डिस्कच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टोरेजचे निश्चित प्रमाण. फेसबुक हे सेकंडरी स्टोरेजचे उदाहरण आहे. चूक. मीडिया ही डेटा आणि प्रोग्राम्स धारण करणारी प्रत्यक्ष फिजिकल साधन असतात. बरोबर. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 38 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 39 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.